अलौकिक संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराज यांचा जन्म 1455 पैठण येथे झाला. वडील सूर्यनारायण, आजोबा चक्रपाणी आणि पंजोबा भानुदास अशी ही वंशावळी. भानुदासचे वडील भास्कर पंत व्यापारासाठी पैठण नगरी आले. ते वारकरी संप्रदाय मानणारे भागवत धर्मी होते. त्यामुळे भानुदासवर उच्च संस्कार झालेले. परंतु भानुदासचे मन खऱ्या देवदर्शनासाठी आतुरलेले होते. याच वेळी परकीयांचे राज्य आलेले आणि समाजात जातीभेद, उच्च नीच भेद, देवाविषयी धर्माविषयी विचित्र कल्पना, कर्मकांडामध्ये लोक आंधळी झालेले. अवघ्या 10 वर्षाचे असताना भानुदास घराबाहेर पडले. 8 दिवसांनी जेव्हा ते वापस आले तेव्हा त्यांच्यात खूप बदल झालेला वडिलांना जाणवला. त्यांचे वर्तन अत्यंत प्रामाणिक होते. ते कुणाकडूनही 1 पैसासुद्धा जास्त घेत नसत. प्रामाणिकपणामुळे आणि विठ्ठल भक्तीमुळे त्यांना सर्व पंचक्रोशीत सत्पुरुष म्हणून लोक ओळखत होते. अशा ह्या पंजोबाचा पंतू एकनाथ महाराज. मूळ नक्षत्रावर जन्म झाला. आई वडील दोघेही देवाघरी गेले. परंतु आजोबा चक्रपाणी आणि आजी सरस्वती यांनी मोठ्या प्रेमाने एकनाथाचा सांभाळ केला. अनाथपणा कधी जाणू दिला नाही. एकनाथाची बुद्धी तल्लख 6व्या वर्षी मुंज करून घरीच शिक्षणाची तरतूद केली. त्यांना शिकवण्यासाठी शास्त्रीबुवा येत असत. पण एकनाथ त्या शास्त्रीबुवांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. आजोबांच्या सोबत सतत असल्यामुळे त्यांना पूजा अर्चा, कथा कीर्तने, वेद पुराणे यांची सर्व ओळख झालेली. एकनाथांनी सर्व संतांचे चरित्र वाचल्यामुळे त्यांच्या पुढे मोठा प्रश्न पडला. सर्व संतांनी अद्वैत सांगितले. सनातन धर्माचे मूलतत्व मानवता लोक का विसरले? लोक वेगवेगळ्या जातीमध्ये का विभागले? आपापल्या स्वार्थामध्ये अडकलेले, एक दुसऱ्याचा तिरस्कार ते शास्त्रींना विचारित. कणाकणात जर परमेश्वर आहे तर मंदिरात येण्याचा अधिकार सर्वांना का नाही? सर्वांना चांगल्या संस्कारासाठी वेद उपनिषदे यांची आवश्यकता आहे, तर मग शूद्रातिशूद्रांना चांगल्या कर्माची आवश्यकता नाही का? ईश्वर जर एक आहे, तुम्ही सांगता तो पशुपक्षी वनस्पती चराचरात आहे, मग तो शूद्रामध्ये नाही का? त्यांना वेद अध्याय करण्याची अनुमती का नाही? एकनाथांच्या ह्या प्रश्नांना शास्त्रीबुवा उत्तरे देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी त्यांची शिकवणी बंद केली. आजी आजोबा चिंताग्रस्त झाले. उद्या लोक म्हणतील आई बापाविना पोरग लाडानं वाया गेलं. त्यामुळे आजोबांनी एकनाथाला रागवायला सुरुवात केली. 12 वर्षाच्या एकनाथाला हे सहन झाले नाही. ते कुणालाही न सांगता घरातून निघून गेले. शिवमंदिरात येऊन त्यांनी शिवाचे दर्शन घेतले आणि खांबाला पाठ टेकवली. तिथेच क्षणभर त्यांचा डोळा लागला. तेवढ्यात त्यांना स्वप्न पडले. तुझे विचार उदात्त आहेत. तुला सद्गुरूची आवश्यकता आहे. तुला घरदार पैठण सोडून जावे लागेल. उठ, जा, सद्गुरूचा शोध घे. एकनाथ दचकून जागे झाले. मनाशीच बोलले, प्रत्यक्ष शिवाने तर मार्गदर्शन केले नसेल. त्यांना स्फूर्ती आली. पुन्हा एकदा शिवांचे दर्शन घेऊन मागचा पुढचा कोणताही विचार न करता पैठण सोडले. गुरु भेटीसाठी डोंगरातून थेट निघाले. कुठे जावे कुठे नाही काही माहिती नाही. बस चालत राहिले. एकनाथ झाडाखाली थोडे विसावले. त्यांना समोर एक गृहस्थ, धोतर, खांद्यावर घोंगडी, डोईवर फटका आणि हातात काठी, रामकृष्ण हरे म्हणत एकनाथाजवळ बसले. एकनाथ बाबा, गुरुसाठी घर सोडलं, पण पत्ता आहे का ठावं? एकनाथ दचकले. त्यांनी आपणाला ओळखले तर नाही? घरी घेऊन जाणार नाही? ते बोलले, आजोबा कोण आपण? अरे घाबरू नको बाबा, मी पंढरी. तुमच्या गुरुचा पत्ता सांगाय आलो. ते देवगिरीला देवगड मंदी लई मोठं अधिकारी आहेत. लई शूर, कडक, देवभक्त. दत्तगुरू बी त्यांच्याजवळ राहतात. जनार्दन स्वामी नाव आहे त्यांचं.
जा आता दौलताबादला, भेटा त्यांना, पुढचं ते सारं सांभाळून घेतील. एकनाथाने पंढरीच्या चरणावर डोके ठेवले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते जे निघाले ते थेट देवगिरी किल्ल्याकडे. इकडे आजी आजोबांची दशा बघून पंढरीने त्यांना भेटून निरोप दिला. तुमचा एकनाथ गुरुकडे गेला, अजिबात काळजी करू नका, मोठा होऊनच परत येईल. जनार्दन स्वामी हे देशपांडे घराण्यातील 40 गावचे अतिशय तेजस्वी, अध्यात्मात उच्च पदाला पोहोचलेले, दौलताबाद येथे मुख्य अधिकारी पदावर अत्यंत न्यायी, प्रामाणिक, करारी स्वभावाचे सत्पुरुष म्हणजेच जनार्दन स्वामी. बादशहाचे विश्वासू किल्लेदार, हिंदू आणि मुस्लिम दोघांनाही सारखेच प्रिय. लोक त्यांना आध्यात्मिक सत्पुरुष म्हणूनच ओळखेत. एकनाथ 2 दिवस सतत चालत होते. किल्ल्याजवळ आले. मुख्य दारापाशी त्याला कमरेला तलवार लटकवलेला पहारेकरी उभा दिसला. त्यांनी विचारले, ए बच्चे, कौन है तू? एकनाथ अडखळत म्हणाले, जी जी, मुझे जनार्दन स्वामी से मिलना है. पहारेकरी म्हणाला, उनका कौन लगता है तू? मैं उनका भांजा हूँ, वो मेरे मामाजी है. नातं सांगितल्याबरोबर पहारेकरी एकनाथांना घेऊन आत गेला. एकनाथासमोर प्रत्यक्ष सद्गुरू जनार्दन स्वामी उभे होते. अत्यंत तेजस्वी चेहरा. त्यांच्या पायाला त्यांनी घट्ट मिठी मारली. मला क्षमा करा, तुमच्या भेटीसाठी मी खोटे बोललो. स्वामींनी एकनाथाची सारी कहाणी ऐकली. त्यांच्या लक्षात आले, प्रत्यक्ष विठ्ठलाने यांना आपल्याकडे पाठवले. ये, पण तू आता आम्हाला मामा मामीच म्हण. एकनाथाला गगन ठेंगणे झाले. गुरुसेवेसाठी एकनाथ 24 तास तत्पर असत. ते सेवेचा एक क्षणही गमावत नसत. घरात नोकर चाकर असताना गुरुची सर्व कामे ते स्वतःच करायचे. जनार्दन स्वामीचा फार लवकर हा लाडका शिष्य झाला. त्यांनी एकनाथांना प्रत्येक कामात तरबेज केले. पुढे कचेरीतही नेणे सुरू केले. नाथा कष्टाळू, कुठेच अहंकार नाही. एवढ्या लहान वयात एवढी समज, एवढे एकाग्रता, हे पाहून मामा आणि मामी लक्ष्मीबाई नाथांवर पुत्राप्रमाणे प्रेम करू लागले. देवगिरीच्या उत्तर दिशेला स्वामींच्या साधनेचे स्थान होते. लोक त्याला वरचा डोंगर म्हणत. ते निसर्गरम्य स्थळ होते. तिथे स्वामींनी नाथांना श्री दत्त दर्शन घडवून आणले. श्री दत्तात्रय दर्शन स्वामींना म्हणाले, तुमच्या या शिष्याच्या हातून भागवत धर्मप्रसाराचे महान कार्य होणार आहे. यानंतर एकनाथांना स्वामींनी एकाग्र चित्ताने तपस्साधना शिकविली. नाथ समाधी अवस्थेत जायला लागले. त्यावेळी त्यांना विठ्ठलाचे दर्शन झाले. जनार्दन स्वामींनी नाथांना तीर्थयात्रा करण्यास सांगितले. समाजाचे निरीक्षण करणे, लोकांची मने जाणून घेणे, त्यानंतर पैठणला जाणे असा आदेश दिला. सद्गुरूच्या परमकृपेने नाथांना प्रथम श्री दत्तात्रय, नंतर श्री विठ्ठलांचे दर्शन झाले. सद्गुरूची कृपा होतीच, त्यासोबत नाथांची ईश्वरावर आणि सद्गुरूवर दृढ श्रद्धा होती. गुरु परमात्मा परेशु, ऐसा ज्याचा दृढ विश्वासू, देव तयाचा अंकिला, स्वयं संचला त्याचे खरा. एका जनार्दनी गुरुदेवे येथे नाही बा संशय. गुरु आदेशानुसार त्यांनी पदभ्रमण सुरू केले. नर्मदा, तापी, गंगा, यमुना, कावेरी, तुंगभद्रा अशा पवित्र नद्यांचे स्नान केले. ज्योतिर्लिंगाची यात्रा, गोकुळ, मथुरा, वृंदावन यांची यात्रा, गया, प्रयाग, काशी यात्रा, पवित्र नद्यांमध्ये स्नान करत करत ठिकठिकाणचे देवदर्शन घेत घेत समाजाचे निरीक्षण, मंदिरात दगडाची सगुण मूर्ती, मंदिरादारी भिक्षकरी, पूजेसाठी धनाची मागणी, कर्मकांडाचा बागुलबुवा, ढोंगी साधू, तीर्थक्षेत्री प्रचंड गर्दी, स्त्री पुरुषांची नुसतीच दाटी असे निरीक्षण करत नाथांनी गुरु आदेशाप्रमाणे सर्व तीर्थयात्रा संपन्न केली. ज्ञान कमावून 12 वर्षानंतर एकनाथ महाराज पैठणला परत आले. चॅनेल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.